जन्मदिवस आहे. त्यांच्या जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला आजचं हे वक्तृत्वरूपी पुष्प गुंफण्याचं भाग्य मला प्राप्त झालं. अशा आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय अमोलदादा, या भडगाव नगरीचे युवा नेते आदरणीय विकीदादा, आदरणीय आदरणीय लकीदादा, आदरणीय अध्यक्ष महोदय, संपूर्ण आदरणीय मंचावरचे, आता सर्वांचे नाव काही पाठ नाही, तुमच्या शेतापाशी काही शेत नाही, संपूर्ण आदरणीय मंच, आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार, खाली बसलेले, समोर बसलेले, आजू बसलेले, बाजू बसलेले, मागं उभे असलेले, चपला घालून आले, सपत निघालेले, बायकोसोबत आले, नवऱ्यासोबत आले, जेवून आलेले, खाऊन आलेले, पिऊन आलेले, कधी ना आलेले, पहिल्यांदा आलेले, कोणाला येऊ न दिलेले, आणि एवढं चांगलं व्याख्यान चालू असताना दांडी मारलेले या सर्वांना मी जय श्रीराम करतो. मी जशी व्याख्यानाची सुरुवात करतो अशी करायची आहे. सर्वांनी आपापले दोन हात असे घ्यायचे, असे घ्यायचे आहे, असे घ्यायचे आहे, मागच्यांनी घ्यायचे आहे. चलो बोलो भारत माता की. ठेवून द्या खाली, काही कामाची गोष्ट नाही. मला असं वाटलं, मी विदर्भातून आलो, 650 किलोमीटरहून आलो. मला असं वाटलं इकडल्या लोकांचा आवाज गिवाज चांगला असन, चेहरे गिरे चांगले असन. आलो तेव्हापासून मी चेहरे पाहून राहिलो, काय चेहरे आहे. पहिल्या लाईनमधले चेहरे पहा, मागच्या लाईनमधले चेहरे पहा, काही चेहरे तर असे आहेत जसे का मौतीतून आले आहे काय, असे चेहरे. हसलं पाहिजे, हसलं पाहिजे. काकू, जो माणूस मोठमोठ्याने जोरजोराने हसते तोच खुल्या मनाचा माणूस असते. जो गालातल्या गालात हसते तो एक नंबरच्या मुकण्या असते. त्याच्यामुळे हसायचा आनंद साजरा करायचा. आणि काकू, हसण्याचे 2-3 प्रकार असते. समजल्यावर हसते त्याला 1 नंबरचं हसणं म्हणते, बाजूचा हसून राहिला म्हणून हसते त्याला 2 नंबरचं हसणं म्हणते, आणि या सगळ्याच्यात आपण वेगळं नाही दिसा म्हणून हसते त्याला 3 नंबरचं हसणं म्हणते. आणि दादा, भारत माता की जय बोलना पडेगा, भारत माता की जय बोलना पड़ेगा. अगर इस देश में रहना होगा तो भारत माता की जय बोलना पड़ेगा दादा. कारण की भारत हा एकमेव असा देश आहे जो इथल्या लोकांवर तर प्रेम करतो, पण पाकिस्तानला दिवाळीला मिठाई देणारा देश हा दादा भारत असतो. त्यामुळे भारत माता की जय म्हटलं पाहिजे, वंदे मातरम म्हटलं पाहिजे. वंदे मातरम यासाठी म्हटलं पाहिजे, बंकिमचंद्र चॅटर्जी नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये महाभगवतीची आराधना करत होते. त्या आराधनेमधून जे गीत आलं दादा, त्याचं नाव आहे वंदे मातरम. वंदे मातरम आणि भारत माता की जय म्हटलं पाहिजे. 7 सुरों को एक लय में लाकर बोले, 7 सुरों को एक लय में लाकर बोले, तुळजा भवानी के सिंह के माथी निर्भय होकर बोले, जिनके रगों में हो अपने पिता का खून, वही भारत माँ की जय जयकार बोले. बोला बोला भारत माता की, भारत माता की. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. आता असं वाटून राहिलं भडगावात आलो, नाही तर याच्या आधी असं वाटायचं हृदयरोगाची कार्यशाळा आहे का बा. आणि असं वाटून राहिलं हा भारत आहे, तो मागचा पाकिस्तान आहे, आणि मधात काश्मीरची बाँड्री झाली असं वाटून राहिलं. मागच्या महिला मंडळ थोड्या समोर येऊन बसल्या तर आणखी चांगलं राहील. आणि मागचे लोक तुम्ही उभे आहे, पाय माय दुखून राहिले आहे. देवानं उभं राहासाठी पाय दिले तर बसण्यासाठी काहीतरी दिले आहे, त्याचा उपयोग घेतला पाहिजे. राहा उभ्या, तुम्हाला मुडव्यात असन, मला काही अडचण नाही, राहा उभ्या, काय अडचण. आजच्या व्याख्यानात काय शिकायचं, इको थोडासा कमी, हा आवाज रिटर्न नाही आला पाहिजे मला, भोंगी गिंगी असेल तर बंद करून टाका, स्पष्ट आवाज आला पाहिजे. आजच्या व्याख्यानात काय शिकायचं आहे तर जगणं शिकायचं आहे. ज म्हणजे जन्मणे, ग म्हणजे गमन, याला जगणं म्हणत नाही. ज म्हणजे जन्म, म म्हणजे मरण, त्याच्या मनाला लहानसा नखरे करू नको. पण आमचं आयुष्य नखरे केल्याशिवाय राहत नाही. जास्त बोला तर बळबळे आहे म्हणते, कमी बोला तर मुकणे आहे म्हणते, लवकर लग्न करा तर लग्नाले मातला म्हणते, नका करू तर बियाले ठेवला आहे म्हणते, त्याच्या घरी रोज रोज जा कामधंदा नाही म्हणते, नका जो तर अहंकारी आहे म्हणते. लोक लय बोलते, लोक आम्हाला लय बोलते. आता आम्हाला महाराज लोकाले तर लयच बोलते. आम्हाला म्हणते सोपान भाऊ बरं आहे म्हणते तुमचं, आज ह्या गावात उद्या त्या गावात 9 रंगाचं 9 ठावाचं खावाले भेटते म्हणते. त्याला मी म्हटलं चलून पाय, माझ्यासोबत 3 दिवस करून पाय प्रवास, खाऊन पाय बाहेरचं. नाही, मुळव्यास संघटनेचा जिल्हाध्यक्ष झाला तर म्हणजो. लोक बोलते दादा. आणि एवढे याच्यात जगणं शिकायचं आहे. आणि जगणं कोणाच्या स्वप्नातलं जगणं, त्या स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातलं जगणं दादा, या ज्ञानोबा माऊलींच्या स्वप्नातलं जगणं. गर्गसीता काय सांगते, दुर्लभम त्रयमेव तत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संसारा. देवानं सुंदर चांगलं शरीर दिलं, नाकुडे चरचर केलं, फेऱ्यान लवली पॉइंट्स लावायचं काम ठेवलं नाही. देवानं असं म्हटलं का तुला चांगलं नाक देतो, 50,000 रुपये डोनेशन दे, नाही म्हटलं का, नाही म्हटलं. देवानं सुंदर चांगलं शरीर दिलं. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्भाई यातात पुनर्लभ्यम नश्वर पुन्हा पुनर्वित्तम. लोकांकडे एवढा पैसा आहे की ठेवा कुठं समजत नाही. काल परवा तिकडे मी कोल्हापूरला गेलो,
कोल्हापूरला व्याख्यान झाल्यावर थे बाई म्हणे पलंगावून उठा. मी म्हटलं काऊन बा, तुमचं मानधन द्यायचं आहे म्हणे. जशी पलंगाची गादी वर केली त्याच्या खाली पाहतो तर पैशाचे बंडलच्या बंडलच होते. मी म्हटलं हे जर मला रात्रीत माहीत असतं मी थांबलोच कायले असतं, लोकाईकडे एवढा पैसा आहे. पुनर्वित्तम पुनर्मित्रम, मित्र कोटपर्यंत आहे तुमचे, जोपर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे तोपर्यंत. घेणं दारू, घेणं बिडी, घेणं गुटखा, आज रात्री बसा नाही लागत वाटते. हे मित्र कोटपर्यंत, जोपर्यंत तुमचं एखादं कामाचं टेंडर चालू असते ना तोपर्यंत तुमचे मित्र असते दादा. आणि टेंडर गेल्यावर दादा हे मित्र बेमान झाल्याशिवाय राहत नाही. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या. भार्या म्हणजे काय होते? पुरुष वर्ग. हा, जोरानं म्हणा ना, दहशत आहे का घरात? नाही ना. हा बायको. अहो तुमचं सांगत असन ना, केडीचं पान टूर टूर फाटे, ते गेले व्याख्यानाले मले हुरहुर वाटे. आजकाल तर नवीन निघालाय, येवल्या येवल्या सस्याचे येवले येवले पाय, आमचे दिसत नाही शिंदे गटात गेले की काय. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या. हा, हे बायको कुठपर्यंत असते? गाववाले सरणापर्यंत, बायको उंबरठ्यापर्यंत. जया एकट्यालाच लागते. बायको असंही म्हणत नाही तुम्ही आयुष्यभर माया काट काढला, लाच जाऊ लागतो की हात जाऊ लागतो, अजिबात म्हणत नाही. निंबाचा घोट घेऊन का तिकडून येत नाही. पोट्ट म्हणते आई आई बाबा गेले हो, कसं करू हो. आई म्हणते रडू नको रडू नको. उघड त्या बापाचा कपाट, पाय त्या बापाची LICचे कागदपत्र, तेरवी करायला लागते दादा. सब साथ ये प्यारे मतलब के दुनिया में हमारा कोई नाही. उद्या भाऊबीज आहे, भाऊबीज आहे. खरे बहीण भाऊ कोणते असते? हातात राखी बांधणारी, नक्षत लावणारी बहीण भाऊ कोणते असते? खरे बहीण भाऊ कोणते असते? जे कोर्टात हिस्से वाटणी चुपचाप सही करते दादा, तेच खरे बहीण भाऊ असते दादा. आणि बहीण कोणती असते? उद्या भाऊबीजले दादा अक्षत लावणारी बहीण कुठपर्यंत असते दादा? जे बहीण त्या भावाच्या पाठीशी अखंड उभी राहते, जे भावाचं नेहमी सुख चित्ते, आणि जे भावाच्या एका फोनच्या आवाजावर भावाचं दुःख ओळखते दादा, तीच खरी बहीण असते दादा. बाकी सगळी अंधश्रद्धा असते दादा. ते बहीण कुठपर्यंत? पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या. भार्या म्हणजे पत्नी. एका माणसाला दोन बायका करता येत नाही. शास्त्राचं बंधन आहे, सरकारचं बंधन आहे. पण एका पाटलाल्या होत्या दोन बायका. एक होती आवडती आणि दुसरी होती नावडती. आवडती होती 2022चं मॉडेल, तिच्याकडे फ्रीज, मिक्सर, पुरण यंत्र. नावडती होती 1932चं मॉडेल, तिचे स्पेअर पार्टच भेटेना. तिच्याकडे होता उरोटा पाटा, डडन डंक नकंग डंग डडन. आणि बायाचा भारीत भारी सण आला काकू. कोणता सण आला बायाचा? तीळ संक्रांत. या वर्षी तर सगळ्या सुनाईनं सासवाईचे पाय धुतले म्हणते. मग एका घराचे दोन घरं झाले कसे पाहिले पाहिजे. बायाचा भारीत भारी सण तीळ संक्रांत आला. पाटील बा म्हणते करा स्वयंपाक. वरची पाटलीन लागली, खालची पाटलीन लागली. 2 तास झाले. पाटील बा म्हणते झालाच नाही का स्वयंपाक? वरची पाटलीन म्हणते स्वयंपाक झाला. पाटील बा 2 पायऱ्या काय वर चढत नाही. खालच्या पाटलीनले वाटलं गिराईक चाललं वाटते. खालच्या पाटलीनं बुवाचे दोन्ही पाय पकडले. वरच्या पाटलीनले वाटलं गिराईक खाली चाललं वाटते. वरच्या पाटलीनं बुवाची शेंडी पकडली. थोड्या वेळानं पाहते तर काय खालची पाटलीन मधात पाटील बान, वरून वरची पाटलीन. 2 मिनिटानं एक बुडी जाते. पाटील भाऊ तुम्हाला पंचांगलंय समजते, सांगा ना तीळ संक्रांत कायच्यावर आहे? पाटील बा म्हणते दिसत नाही काय? कायच्यावर आहे तर पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मय यातात पुनर्लभ्यम न शर्र पुनपुणा. अर्थात तुम्ही किती दिवस जगता याला फार महत्व नाही आहे. तुम्ही ते किती दिवस कसे जगता याला फार महत्व आहे. तुम्ही किती लोकांना जीव घालता हे फार महत्वाचं नाही आहे. तुम्ही त्या लोकांना कसं जीव घालता हे फार महत्वाचं आहे. तुमच्याकडे किती लेकरं आहे हे फार महत्वाचे नाही आहे. पण तुमचे लेकरं दादा किती न्याय नीती आचरणाने चालतात हे फार महत्वाचं आहे. आजपर्यंत तुम्ही किती पैसा कमावला हे फार महत्वाचं नाही आहे. पण तुमचा पैसा दादा कोणत्या मार्गाने चालला हे फार महत्वाचं आहे. आजपर्यंत तुम्ही किती व्याख्यान कीर्तन ऐकता याला फार महत्व नाही आहे. त्या व्याख्यानातून कीर्तनातून किती घरी घेऊन जाता हे फार महत्वाचं आहे. आजपर्यंत तुम्ही किती व्याख्यान कीर्तन ऐकता याला फार महत्व नाही आहे. त्या व्याख्यानातून दादा किती परिवर्तन होते हे फार महत्वाचं आहे. अरे तुम्ही ज्या कुटुंबासाठी जगता, ज्या घरच्यांसाठी जगता, हेच घरवाले हेच कुटुंबवाले, जेव्हा तुमचा मरणाचा प्रसंग येतो ना तेव्हा हे म्हणतात की आता हा कमावणारा मेला पाहिजे. अर्थात तुम्ही देवासाठी, देशासाठी आणि धर्मासाठी जगा. या समाजाला वाटेल की दादा तुम्ही जगलं पाहिजे दादा, आणि ते जगायचं आहे दादा. आणि ते सुखाची परिभाषा कोणाच्या स्वप्नात? या ज्ञानोबा माऊलींच्या स्वप्नात. अवघाची संसार सुखाचा करणं आनंद भरणं तिन्ही लोक. आमची सुखाची परिभाषा काय?
काकू तुमच्या घरची लाईन गेली तर तुम्ही काय करता? काय करता तुम्ही सगळ्यात पहिले? मागे आवाज येतोय ना स्पष्ट? हा, काय करता सगळ्यात पहिले तुम्ही? पहिले घराच्या बाहेर निघताना पाहता बाजूच्याची लाईन गेली आहे काय. त्याच्या घरची का लाईन गेली असन तर आत्मा फार सुखी होऊन जातो. आणि त्याच्या घरची का लाईन असन तर आमदाराला फोन लाव, खासदाराला फोन लावल्याशिवाय राहत नाही. सुख कुठपर्यंत असते? सुख कुठपर्यंत असते? सुखाची परिभाषा काय असते दादा? सुख म्हणजे दादा मोठी गाडी. सुख म्हणजे अमोल भाऊ मोठं घर नाही. सुख म्हणजे मोठी गाडी, मोठं घर, चांगली सुंदर बायको, सोनं नाणं म्हणजे सुखाची परिभाषा नसते दादा. आपल्या हातात मोबाईल कोणता असायला पाहिजे? आमच्या तरुणांना मोबाईल कोणता घेतला पाहिजे? ज्या मोबाईलची किंमत महिन्याच्या पगारापेक्षा जास्त नसेल दादा, तोच मोबाईल घेतला पाहिजे. गाडी कोणती घेतली पाहिजे? आपलं वार्षिक उत्पन्न त्या गाडीच्या किमतीपेक्षा जास्त नसेल तीच गाडी घेतली पाहिजे. नको असलेलं घेण्याची सवय लागली की हवं असलेलं विकण्याची पाळी येते दादा. दिखाव्याच्या मागणं पडतात. सुखाची परिभाषा शोधली पाहिजे. पण 2 दिवसानं तुम्ही म्हणाल सोपान भाऊ तुमच्याकडे काळी स्कॉर्पिओ येऊन दिसून राहिली, हे कोणती सुखाची परिभाषा? अबेले का मराची भीती लागते म्हणून दादा गाडी बदला लागते दादा. ही खरी सुखाची परिभाषा दादा. सुख ज्ञानोबा माऊलींच्या स्वप्नातलं सुख, अवघाची संसार सुखाचा गिरीनं, आनंदे भरीनं तिन्ही लोक. 18 दिवसाचं पारायण केल्यावर नाथ महाराज म्हणतात ज्ञाना आता निर्वाणीचं बोलतो तेव्हा ज्ञानोबा म्हणतात आता विश्वात्मके देवे येणे वाक्यने तो शावे तो शोणी मज द्यावे पसाय. आता म्हटलाय काकू, आता उड्याने म्हटलो, आताच म्हटलं आता. हे व्याख्यान निर्वाणीचं आहे. आमच्या अमोल दादानं लकी भैयानं आज व्याख्यानच घेतलं, कीर्तनच घेतलं. कीर्तन न करता व्याख्यान होऊन राहिलं. पण ह्या दोघांनं त्याचाच कार्यक्रम घेतला. त्याचा येणं मनात आणलं असतं तर तिचाही कार्यक्रम घेऊ शकले असते. तिचा सबसे कातील घेऊ शकले असते. खरी गोष्ट सांगतो मी तुम्हाला बाबा. काल बरोबर माझा मित्र आहे कबीर महाराज अत्तार, मुस्लिम कीर्तनकार आहे. तिकडे गेले, कोणत्या गावात गेले सांगत नाही. गावात गेले आणि फेटा बांधून राहिले. थोड्या वेळानं गावातले पोरं आले. महाराज म्हणे फेटा नका बांधू. हे म्हणे काऊन बा? काही नाही म्हणे, गावाच्या बाहेर तिचा कार्यक्रम आहे म्हणे, सगळे तिकडेच गेले म्हणे. आता माया गडीलाय साधा बोळा. ते म्हणे ठीक आहे चालले आले महाराज. आणि तिथं जर काय मी असतो त्याला म्हटलं असतं मीच साडी घालतो, मीच नाकात नथ घालतो, मीच गजरा लावतो, मीच नाचतो, मलेच पहा पण पहा दादा. आज सवय पडली आहे दादा. लोकोपयोगी कार्यक्रम घेता, तिचे कार्यक्रम करून दादा महाराष्ट्राची संस्कृती भस्म करण्याचे कार्यक्रम चालू आहे. वो लावणी लोककला आहे, टिकली पाहिजे. पण लावणीचं जर असं विभत्स प्रदर्शन होत असेल तर महाराष्ट्राची दादा अस्मिता, या छत्रपती शिवरायांची अस्मिता आणि हा महाराष्ट्र आणि हा भारत दादा आणि हा सकल हिंदू समाज आणि हा भारतीय संस्कृती दादा या लोकांना कदापि माफ करणार नाही दादा. हे देश रहना चाहिए, सत्ताए आएंगी जाए पर देश रहना चाहिए. या भारताची संस्कृती वाचली पाहिजे दादा. काय सांगतो सुखाची परिभाषा? आता विश्वात्मक देवे. काकू विश्वात्मक देव म्हटलाय. कोण आहे विश्वात्मक देव? तुमचं लग्न झालं, तुमच्या लग्नात गणपती होता का? इकडल्या बाया बोलत नाही का? मोक्या आहे का? इकडल्या बायाचे लग्नच नाही झाले, कसं काय? तुमच्या लग्नात गणपती होता. तुमच्या लग्नात तुमच्या वाचे वाटते माया लग्नात गणपती होता. मग शंकरजीच्या लग्नात कोणता गणपती होता की नव्हता? होता. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेश सकलमती प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो औदार्युजा. ज्या विश्वात्मक रूपाचं दर्शन तेव्हापासून आतापर्यंत त्या गणेशजींच्या रूपाने केलं, त्याप्रमाणे हा सकल हिंदू समाज त्या भारत मातेचं प्रभू रामाचं छत्रपती शिवरायांचं धर्मवीर संभाजी राजांचं रूप दादा विश्वात्मक रूप म्हणून बघतो दादा. तो विश्वात्मक देव आता विश्वात्मक देवे एवढ्या वाक्याने तो शावे तो शोनी मज द्यावे. देणं लागतं, समाजाचं देणं लागतं, मातृभूमीचं देणं लागतं, माय बापाचं देणं लागतं, गावाचं देणं लागतं.
देतो का आम्ही? आदरणीय अमोल भैयांचं आपल्यामध्ये आगमन झालंय. सर्वांनी त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा. या दादा, या भैया, या. देणं लागतं. देतो का आम्ही? नाही. हा कार्यक्रम लोकवर्गणीतून नाही, पण या गावात नवरात्री दुर्गोत्सव होते. आमचे पोरं वर्गणी मागायला जाते. बिल्डिंग 5 मजली, हातात सोनं ना अंगठ्या. त्याला म्हटलं सांगा ना वर्गणी, तर म्हणते लिहा ना. त्याला सांगा ना, तर म्हणते लिहा. वा वा, चांगला कार्यक्रम घेता, सोपान कनेरकरला बोलावता, एकदम मस्त. सांगा ना वर्गणी, तर म्हणते लिहा ना. सांगा ना, तर म्हणते लिहा ना. किती? 11 रुपये. वर्गणी ₹1.25 देऊ, घरातले सगळे जेवाले येऊ, कार्यक्रम झाल्यावर तुमच्यापासून हिशोब घेऊ. काय कामाची जिंदगी, 2 वांगे 3 अंडे, काही लागत नाही दादा. समाजाचं देणं लागतं. तेव्हा अयोध्येचं राम मंदिर बांधणं चालू होतं ना, तेव्हा त्या समर्पण अभियानामध्ये गेलो होतो. बिल्डिंग 5 मजली, त्याच्यावर श्रीराम लिहिलं होतं, श्रीराम. आजोबाला म्हटलं सांगा ना समर्पण राशी. बुडा होता 70 वर्षाचा. बुडा म्हणे ऑनलाईन करतो म्हणे. काही दिवसांत तो बुडा मेला. माय पोरं म्हणे त्याच्या श्रद्धांजलीत तुमचं भाषण. मग मी त्याच्या घरी गेलो. मी त्याच्या भाषणाला गेलो. त्याच्या घरी गेलो. बुड्याला असं रचलं होतं. तिथे एक बुडी होती. बुडी सांगून राहिली त्याच्या डोक्यावर 1 रुपया ठेवा, त्याच्या तोंडात तुळशीचं पान टाका. म्हटलं आता काय तुळशीचं पान, आयुष्यभर तो कोंबडीचे अंडे खाल्ले. टाकणं म्हटलं का तो कोंबडीचं अंड. मरून जाता पण देणं लागत नाही दादा. समाजाला देण्याचं काम करता दादा, आणि ते देण्याचं काम दादा आपल्यामध्ये ते अमोल भाऊ आणि दादा लकी भाऊ या अशा समाजोपयोगी कार्यक्रमाच्या दातान करतात. येता दादा एकदा या देणाऱ्या लोकांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण की समाजाला देणं लागतं. आणि आजचा कार्यक्रम हा तरुणांनी घेतलाय. हो, आणि मी बोलणार आहे तरुण आहे, आणि बहुतांश बसलेले तरुण आहे. माझ्या दाढीचे केस पिकले आहे, पण मी तरुण आहे. हा, आणि काय तरुणाची व्याख्या? जो आरशात पाहते तो तरुण, की ज्या तरुणाला रात्री आण लागते धरून, तोच खरा तरुण. आमचं तारुण्य केव्हा येतं? शिवजयंती आली की आमचं तारुण्य येतं. गणपती बसला की आमचं तारुण्य येतं. शिवजयंती आल्यावर आमच्या पोट्याचा ताल नाही पाहिला जात. हो, पोटावर शिवराय, पाठीवर शिवराय, समोरून कुत्रा आलं की हे घरात पैते. वा रे शिवजयंती आमची. गणपती बसल्यावर आमच्या गळ्याला ताल नाही पाहिला जात. 10 दिवस गणपती काय बसवते, आरती एकाचेही पाठ नाही. सुख करता दुःख हरता, आणि कुठं गेलता आणि कुठं आलता. आणि जाताना त्याला काय दम देते, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पाही म्हणते मी तर येईनच पुढच्या वर्षी, तू काही लोळच नको घेऊ, तू असाच पेत्रा आहे, तू तो नाही राहणार, मी तर येईनच भाऊ. कोणतं तारुण्य दादा, कोणतं तारुण्य? आमचं तारुण्य कशात गेलं दादा? आमचं तारुण्य त्या KGFच्या रॉकीमध्ये गेलं. KGFच्या रॉकीमध्ये बाबू, त्या KGFच्या रॉकीनं स्वतःच्या प्रेयसीला हवा घालासाठी हेलिकॉप्टर आणलं होतं, आणि त्या घरी धतुऱ्या लाईनी नाही रे, पंखा तर दूर राहिला लेका, दूर राहिला. कोणतं तारुण्य? आजकाल ते यूट्यूब उघडलं, यूट्यूबमध्ये डायरेक्ट सगळ्यात पहिले दिसते. काय दिसते? जंगली रमी प्याव ना महाराज. आता आम्ही हे धंदे सोडतो, आम्ही त्याच्याच मागावं लागतो. ज्याले पद्मभूषण भेटला तो माव्याच्या ॲडव्हर्टाईज करते. ज्याले पद्मभूषण भेटला तो माव्याच्या ॲडव्हर्टाईज करते. ज्याले पद्मविभूषण भेटला तो विमलच्या ॲडव्हर्टाईज करते. आणि ज्याले भारत रत्न भेटला तो जंगली रमीच्या ॲडव्हर्टाईज करते. दादा आमचा आदर्श कोण असला पाहिजे? 382 संबंध असणारा संजय दत्त आमचा आदर्श आहे, पण शत्रूच्या सैन्यांच्या 10,000 बायांचं रक्षण करणारे संभाजीराजे आम्हाला व्याख्यानातून सांगावं लागतं. दादा हे सर्वात मोठी शोकांतिका आहे. दादा आमचा आदर्श कोण असला पाहिजे? वाजवा जोऱ्यानं, वाजवा. वाजवाचा संद वाजवा, नेट वाजूच नका. वाजू की नाही वाजू, वाजू की नाही वाजू, वाजवा जोऱ्यानं. आता वाजवा, सगळे मागचे गिगचे वाजवा. टाळेचा टायमिंग असते. तुमचंही लग्न झालंय, माझंही लग्न झालंय. ज्याचे लग्न झालंय त्याचे पार्लीचे बिस्कुट ऑलरेडीच मुरले आहे, पण तुम्ही कधी खाल्लं नसन. योग्य वेळेत खा लागते, योग्य वेळेत चहात टाका लागते, योग्य वेळेत बाहेर काढ लागते. जास्त वेळ जर अंदर राहिलं तर विरघळून जाते, लवकर बाहेर काढलं तर कच्चा राहते. ज्याला हा टायमिंग सापडला त्याला टाळेचा आणि आयुष्याचा सुद्धा टायमिंग सापडलं जाते. हो, सांगा काकू काय सांगत होतं? अजून थोडासा इको कमी करायचा. काय सांगत होतो काकू? काकू म्हणून दिलं तुले उधळ. उधळ असते की उदग असते तुमच्याकडे? उदग?
उधळ असते ना, दळलं तुले उधळ, तू जाणे त्या काल भाज्याने आम्हाला काय करावं लागते, काय सांगत होतो काकू. काकू म्हणून याच्यानंतर याच्या व्याख्यानात बसणार नाही, बसंत समोर बसणार नाही. हा मसण्या स्वतःला त्रास करून घेते, दुसऱ्यालाही देते त्रास. तरुण सांगतो तुम्ही, तरुण कोण आमचा आदर्श, या तरुण नावात ताकद होती. नावात तरुण नावात ताकद होते. काय नावात ताकद होती त्या, काय नाव असते आपल्या पोरीचं, आपल्या पोरीचं नाव असते भाग्यलक्ष्मी. भाग्यलक्ष्मी उठते 11 वाजता. आमच्या पोट्ट्याचं नाव असते सनी. याला आवाज दिल्यावर समजत नाही, आतून कुत्र बाहेर येते की पोट्ट बाहेर येतं, नाव सनी आहे का इथं कोणी सनी? सनी आजपासून तो हे नाव शनेश्वर बाबू. बस चालला का एवढ्या रागानं? अरे नामकरण करून आलो, थांब रे राजा. शनेश्वर आजपासून त्याचं नाव शनेश्वर. नावात ताकद असली पाहिजे, नावात. हा नाव्यात. काल परवा एका घरात गेलो, टॉमी नाव होतं पोराचं. नाव काय ठेवा समजत नाही. आणि टॉमी सकाळी घेऊन जाते फिराले. टॉमी घरच्या टॉमीला नेते का मोठा टॉमी लहानच्या टॉमीला नेते समजत नाही, कारण की तो समोरदार तरी ह्या मागचा हिसकत राहते. नावात ताकद असली पाहिजे, नावात. तरुण नावात ताकद होती, नावात ताकद होती. काय नावात ताकद होती त्या? अरे 65 किलो तरवाल दमय साजे, 65 किलो तरवाल दमय साजे, हात तुटला तरी खिंडदा बाजी, 2000 सैन्यांवर तुळमळा तानाजी, वाघाच्या जबड्यात घालून हात मोजिद्दात त्यांचं नाव संभाजी, एका झटक्यात सय्यद बंडाचा हात छातून नाव जिवाजी, या सर्वांचं एकत्रित करून स्वराज्य निर्माण करतो त्यांचं नाव छत्रपती शिवाजी दादा. ते शिवराय घ्यायच्या नावात ताकद होती, नावात. राम नावात ताकद होती, राम नावात. रामाच्या नावानं दगड तरायला लागले. लंकेच्या लोकांची बीपी वाढली. लंकेच्या लोकांना वाटलं हे राम तो मायावी है, अगर इसके नाम से अगर पत्थर तर दे भगवान कैसा होगा, राजा कैसा होगा. लंकेच्या लोकांची बीपी वाढली. रावणानं रात्रीत दवंडी दिली, आपण समुद्र सपाटीवर जाऊ, आपण दगड तरून दाखवू. रावण निघाला, प्रजाजन निघाले. रावणानं मोठा दगड घेतला, दगडावर नावलेला रावण. दगड घेतला, दगड टाकला, दगड तरला. दगड तरला. लंकेची प्रजाजन खुश झाली. अपना भी राजा अच्छा है, अपना भी रावण अच्छा है. रात्री मंदोदरी रावणाच्या कॅबिन मध्ये जाते, विचारते रावणजी तुम्ही दगड जरूर टाकला, तुम्ही दगड जरूर टाकला, दगड तरला कसा? रावण सांगते मी दगड जरूर टाकला, मी दगड जरूर टाकला, पण त्या दगडाच्या कानात सांगितलं तुले शपथ आहे रामाची डुबला तर. हे राम नावात ताकद होती दादा, तो राम घ्यायचा. चरितम शिवराजस्य विजयश्री विराजितम विराजभूतम रसम पुण्यम रामायणमी वापरम. छत्रपती शिवरायांचं चरित्र प्रभू रामा प्रमाण दादा, आचरणी आणि आकलनीय दादा. आणि हे राम या वेळेची दिवाळी दादा अशी साजरी झाली, पण खरी दिवाळी 20 जानेवारीला जाते दिवाळी साजरी होणार आहे. आणि महोभाग्य तुमचं सर्वांचं आहे की दादा त्या अयोध्येच्या राम मंदिराचे साक्षी दादा तुम्ही होणार आहे. तुमच्यासारखं भाग्य दादा, आपल्यासारखं भाग्य कोणाचंच नाही. कारण की दादा आपल्या सर्वांचेच प्रत्येकाचा एक रुपया दादा त्या मंदिराला लागलाय दादा. महोभाग्य दादा आपलं. राम नावात ताकद आहे, आणि रामाशिवाय पर्याय नाही आहे. आणि जो रामाशिवाय पर्याय असेल ना त्यात राम नाही आहे. आयुष्याला आराम लागत असेल तर राम म्हटला पाहिजे, आणि आयुष्याला पूर्ण विराम लागत असेल तर राम नाही म्हटलं पाहिजे. म्हणून शेवटच्या क्षणी म्हणा लागते राम नाम सत्य आहे. म्हणा ना राम नाम, म्हणत जा जोरानं राम नाम म्हणत जा दादा. प्रॅक्टिस होते दादा. आणि हे राम छत्रपती शिवाजी लागत असेल तर राजमाता जिजाऊ तशा असल्या पाहिजे. मी तुमच्यावर बोलत नाही, जास्त बोलत नाही. 1.5 वर्ष आधी बोलायचो. 1.5 वर्ष आधी माझं लग्न झालं. जाताना मला घरीच जा लागते. आणि व्हिडिओ कधीही व्हायरल होऊ शकते. आणि आमच्या महाराज लोकांच्या बायका लय गरम असते. आमच्या मिशा इथंच वर असते, घरी गेल्यावर पुरे सीट डाऊन असते. आणि तसंही आता 1 महिन्यापासून मी बोलणं बंद केलं. चालला का बाबू? तू जरूर जाय, पण तू ज्या कार्यक्रमासाठी चालला असन तो कार्यक्रम तुया अयशस्वी हो. हो,
कोणी जायची हिंमत करू नका, लय रिस्की आहे. तावा तपल्यावर भाकरी करायची मजा येते. हा, आणि तसंही आता एखाद महिन्यापासून मी बोलणं बंद केलं. यायचं तर मोदी सरकारनं 33% केलं म्हणते. हा, आणि 3 महिन्यापासून तर आणखीच बोलणं बंद केलं. शिंदे साहेबानं तुमची तिकीट अर्धी केली म्हणते. हा, येले बोलत नका जो जास्त, रात्रीतून माहेरी जाऊ शकते म्हटलं, तिथून तुमच्यासाठी डब्बा आणू शकते म्हटलं. हा, आणि काको, स्त्री सुंदर असते की माहित नाही, स्त्री सुंदर असते की माहित नाही, पण मुळात स्त्री असणं हेच फार सुंदर असतं. मुळात स्त्री असणं हेच फार सुंदर असतं. त्यातल्या त्यात ते वासनेचा निखळ यंत्रणा होता. माणूस म्हणून जगत असेल ना दादा, ते खरं सौंदर्य असतं. गुलाब में काटे का प्यार में चाटे का व्यापार में घाटे का बड़ा महत्व होता है. गुलाब में काटे का प्यार में चाटे का व्यापार में घाटे का बड़ा महत्व होता है. गणित में जीरो का फिल्मों में हीरो का, युद्धों में वीरों का बड़ा महत्व होता है. यारों में यारी का, पंढरपुर में वारी का और भारत में नारी का बड़ा महत्व होता है. वाह, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते. मेरे भाई बहनों, चल बोल भारत माता की जय म्हणाले काहीच नाही वाटत काकू, काहीच नाही. देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील चायना, अमेरिका, जपानला गेल्या, पण त्यांच्या डोक्यावरचा काकू पदर कधी पडला नाही हो. पण आजकालच्या आमच्या माता भगिनी, काकू मी तुम्हाला म्हटलं, काकू लागलेही घ्याले. काकू मी इकडलं सांगत नाही, विदर्भातलं सांगतो सगळं, इकडलं सांगत नाही. काकू आपली आई जरी सावळी असली ना, आपल्या आईच्या स्तनातलं दूध सावळं नाही. आपली भारतीय संस्कृती अजमावला किती कठीण असली ना, ती संस्कृती आहे हो. पाश्चात्य संस्कृती द्राक्षासारखी आहे, भारतीय संस्कृती रुद्राक्षासारखी आहे. द्राक्ष सोडून जातात पण रुद्राक्ष कधी सडत नाही. काकू आपली संस्कृती आहे हो, जपली पाहिजे, जपली पाहिजे. पण नाही जपत. नवरात्री आली की आमची पोरगी पाठ उघडी ठेवू बाहेर निघते, आणि पोरीचा बाप काय म्हणते, काय माई पोरगी दिसते, काय माई पोरगी दिसते. 9 दिवसानंतर जेव्हा पळून जाते ना, तेव्हा खरा कार्यक्रम समजते दादा. हा मोबाईल कोणता आहे? आयफोन. किती रुपयाचा आहे? 1.5 लाख रुपयाचा. महाग आहे ना. हा मोबाईल आता असा सुरक्षित आहे की असा आहे ना, समजलं संत पाहिजा, नाही तर घरी जाऊन जेवण आहे, काही अडचण नाही. आपलं काही घरी गेल्यावर समजन. तो आरशातून संडासात एकटाच हसत राहते, त्याच्यात चला समजत नाही काय होऊन राहिलं. तर पाहिजा समजलं असतं. जे झाकलं असते की नाही काकू, ते नेहमीच सुरक्षित असते. जे झाकलं असते ते नेहमीच सुरक्षित असते, आणि जे उघडं असते ना, त्याच्यावर माशा नक्की बसत असते दादा. विचार केला पाहिजे. पण तुम्ही म्हणाल प्रियंका आणि अंकिता सारखे हत्याकांड झाले, लहान मुलींवर बलात्कार झाले, तेव्हा कुठं उघडं नागळं होतं? तेव्हा नव्हतं उघडं नागळं. दुर्योधनाले म्हटलं या राष्ट्रयज्ञामधून 5 चांगले माणसं शोधून आण. दुर्योधनाले दिसले नाही, कारण की चष्मा कौरवाचा होता. आणि त्याच राष्ट्रयज्ञामधून अर्जुनाले म्हटलं या राष्ट्रयज्ञामधून 5 वाईट माणसं शोधून आण. अर्जुनाले दिसले नाही दादा, अर्जुनाचा चष्मा पांडवाचा होता. तुमचा चष्मा जर कौरवाचा, दुर्योधनाचा असेल तर तुम्हाला प्रत्येक माता भगिनीत ते वासनांद स्त्री दिसेल, आणि तुमचा चष्मा जर पांडवाचा, अर्जुनाचा असेल, तुम्हाला प्रत्येक माता भगिनीत मा जगदंबा दिसेल दादा. आपले नजर आणि नजरिया तसा असला पाहिजे, जपली पाहिजे संस्कृती. आणि हे स्पेशल आहे, भडगाव स्पेशल. हे जर इथं खपलं तर उद्याही मांडणार, नाही तर नाही मांडणार. भडगाव स्पेशल आहे. हो, विशेष आहे काय? असं असते ते 3 याचं 3 झाकणं असते त्याले. 1 2 3 3 झाळणे असते त्याच्यात. 1 2 3 ते लॅक्मे किंवा व्हॅसलिनचंच असते. हा, पहिलं झाडणं गड्डे साफ करा, दुसरं झाडणं लिपापोती करा, तिसरं झाडणं एशियन पेंट्स लावा. मग आमची पोरगी चेहरा गोरा मान काळी, उन्हाळ्याची ऊन आलू वांग्याची भाजी रस्सा, लग्नात काय जाते, तिथं गेल्यावर असा रुमाल घेते नसा पुसते. मग फक्त इथं एवढंच लिहायचं राहते, ते चिखल भाड्यानं मिळेल. तुम्ही काय हसून राहिले आता?
तुम्ही यायचं लावत होतं ना 5 रुपयात. गोरे पण गौरव फेऱ्यान लवली. इधर से लगाया साधा क्रीम, इधर से लगाया फेऱ्यान लवली. इधर का गोराच गोरा, इधर का कायाच काया. ते ऐकलं शाहरुख खाननं. लड़कियों वाली क्रीम इस्तेमाल क्यों करते हो, मैं तुम्हारे लाओ नया फेऱ्यान लवला बस बोमलात. हे गेले फेऱ्यान लवलात आणि हे गेले फेऱ्यान लवली. अरे दादा, जर का त्या फेऱ्यान लवलीनं गोरं झालं असतं, जर का त्या फेऱ्यान लवलीनं गोरं झालं असतं, पॉन्ड स्लॅक मे व्हॅसलिननं गोरं झालं असतं, माझ्या तामिळनाडूमध्ये एकही माणूस काळा नसता, माझा रजनीकांत सुद्धा काळा नसता. स्वतःच्या तोंडाला एवढंच गोरं करा, स्वतःच्या तोंडाला एवढंच गोरं करा, जेणेकरून त्या मायबापाच्या तोंडाला काळं लागण्याची वेळ येणार नाही. दादा, एवढंच स्वतःच्या तोंडाला गोरं करा. त्या माय बापाचं नाक कटून दादा आम्ही कोणतं साध्य करतो? आम्ही काय साध्य करतो? काय साध्य करतो? त्या माय बापाचं नाक कटवासाठी विशिष्ट दिवस असतात, प्रेमाचे विशिष्ट दिवस असतात. कोणते दिवस असतात? या बाबा या. आदरणीय भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष जळकेकरजी महाराज यांचं आगमन झालंय. बसा बाबा बसा. हा, ते पोरग तिच्या आईपाशीच द्या. तिची आईच त्याला चूप करू शकते. तिच्या तिच्या बाबाला 2 मिनिटात चूप करते. हे तर लेकरू आहे. नाही तर म्यापाशी द्या, मी सांभाळतो. आको माको शनमाय शाको शांचा दिवा पाखरगाल देवा आकली माकली सोनेच टिकली बाई खेळाल जेन बाब्बाला जेन मला सगळं देते, फक्त माझ्या रिडिंगच वाढते, बाकी काही नाही दादा. काय सांगत होतो मी? काय सांगत होतो? प्रेम सांगत. प्रेम करासाठी विशिष्ट सण असतात. कोणते सण असतात? तर बेसरमचे फुलं द्यायचा कोणता दिवस असते? रोज डे. तुला बरं माहित आहे रोज डे. तो भालू द्याचा दिवस कोणता? टेडी डे. त्या बाबाचा पत्ता देतो मला, टेडी डे. आणि मग सगळ्यांचा राजा आहे तो व्हॅलेंट, आणि तो दिवस तुम्ही साजरा करता. अबे, ज्याच्याकडे गिराईक असते त्याचंच बरं असते, नाही तर बाकीचे हनुमान जयंतीच असते. या वर्षी संकष्टी होते, कोणाची सुटली असन कोणाची सुटायची असन, आणि त्याचा ताल नाही पाहिला जात त्या 14 दिवसात. तो म्हणते ते पोरगन पोरगी कॅफेत जाते. पण आजकालचे कॅफे जुन्या कॅफेसारखे नसते, घंट्यानं असणारे कॅफे असते, घंट्याने. आणि हे पोट्टन पोट्टी तिथं जाते. हे पोरगी तिथं गेल्यावर बिस्लेरी मागते, बिस्लेरी मिनरल वॉटर मागते. हिच्या घरी म्युन्सिपाल्टीचा नळ नसते. आणि हे एकटीच 10 आईस्क्रीम खाते. हा काही खात नाही. याला विचारलं तू काऊन खात नाही? हा म्हणते मला आवडत नाही. अबे, तुले का आवडत नाही? खिशात पैसे नाही ते सांग ना, झाकण झुल्या. माय बापाची कमाई दादा त्या पोरीवर उधळतो आणि त्याचा ताल नाही पाहिला जात. हो म्हणते, नका काढू माझी अंतयात्रा तिच्या गल्लीतून, नका काढू माझी अंतयात्रा तिच्या गल्लीतून. पोरीचा बाप म्हणते, मेला तो मेला, जाताना पुन्हा एक चक्कर मारून गेला. दादा, प्रेम व्यक्त करण्यासाठी करतात प्रपोज, प्रेम व्यक्त करण्यासाठी करतात प्रपोज. कधी असते टेडीत तर कधी असते रोज, कधी असते टेडीत तर कधी असते रोज. ज्या मायबापाच्या माथा मारली ना भाऊ एवढ्या दिवस मौज, आज त्या मायबापाला घरी जाऊन करा प्रपोज. तेच तुमच्या आयुष्यातलं रोज दादा, तुमच्या आयुष्यात. माय बाप ही केवळ काशी त्यांना जावे कोण्या तीर्थाशी. दादा, आपल्या आयुष्यातलं अंतिम सत्य असेल तर तुमचे मायबाप आहे दादा. म्हणजे प्रेम कोणावर करतो दादा? ज्या प्रेमाची वाट गेली 3 वर्ष झाले दादा, तो बाप स्वतःच्या मुलाची वाट पाहतय की 3 वर्ष झाले माझा मुलगा आला नाही. जे माय 3 वर्षापासून वाट पाहतय, माझा मुलगा बोलला होता उद्या येणार आहे. प्रेम विवाह करून दादा जी बायको आली होती हो, ते मुलमुल डोळ्यानं दादा त्या नवऱ्याची वाट पाहताय. लहानसा मुलगा, माझा बाप माझ्यासाठी खेळणे उद्या आणणार म्हणून दादा वाट पाहतोय हो. सकाळ होते, हा म्हातारा काय करतो? स्वतःचे केस काळे करण्यासाठी घेतो, स्वतःचे केस काळे करतोय आणि स्वतःच्या बायकोला म्हणतोय, ए म्हातारे, त्या सीमेवरचा जवान माझा मुलगा येतोय, त्याच्या समोर मी जवान दिसलं पाहिजे म्हणून केस काळे करतोय. दादा 1 वाजते, फोन येत नाही.
2 वाजते फोन येत नाही, 3 वाजते फोन येत नाही, संध्याकाळ होते फोन येत नाही. या मायमाऊलीला वाटलं स्वयंपाक करून घेतला पाहिजे. हे मायमाऊली 8 वाजता स्वयंपाक करण्यासाठी जाते, कणिक मळायला लागते. तेवढ्याच वेळात दादा समोरून फोन कन आणतो. सर्वांना वाटतं, बापाला वाटतं मुलाचा फोन आहे, मायला वाटतं मुलाचा फोन आहे, यांना वाटतं हे आले. लहानसा मुलगा म्हणतो बाबा आले. हे मायमाऊली काय करते, कणिक मरता मरता कणिक तशीच फेकते, धाड दिशा त्या फोनकडे धावते, कानाशी लावते. समोरून आवाज येतो, पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यामध्ये तुमचा पती मरण पावलाय. उद्या सकाळी हेडक्वार्टरवर तुमच्या पतीचं पार्थिव घेण्यासाठी यावं. जो बाप दादा केस काळे करून बसला होता, त्या बापाचा मुलगा ज्या जगात नाही, जे माय मुलमुल डोळ्यानं स्वतःच्या मुलाची वाट पाहत होती, तो मुलगा ज्या जगात नाही हो. प्रेम विवाह करून जे बायको ज्या घरात आली होती, त्या पत्नीचा पती आज घरात नाही. लहानसा मुलगा माझा बाप माझ्यासाठी खेळणे आणणार म्हणून दादा वाट पाहत होता. आता त्या बापाच्या आठवणी दादा याच्यासाठी खेळण्यासारख्या झाले हो. क्यों मरते हो यारो सनम के लिए, क्यों मरते हो यारो सनम के लिए, 2 गज जमीन मिलेगी ना दफन के लिए, मरना है तो मरो यारो वतन के लिए, तिरंगा तो मिले कफन के लिए. दादा स्वतःच्या देशासाठी मेलं बाय हो, देशासाठी. त्या राष्ट्र धर्माचं पालन करायचं आहे. राष्ट्र कशाला म्हणतात आणि धर्म कशाला म्हणतात दादा? राष्ट्राची परिभाषा परमपूज्य सरसंघचालक मोहनजी भागवत करतात. या देशात राहणारे 125 करोड समाज हिंदू है. इस देश में रहने वाले 125 करोड समाज हिंदू है. एका पत्रकाराने मला विचारलं, परमपूज्य मोहनजी म्हणतात की या देशात राहणारे 125 करोड समाज हिंदू आहे, तुमचं काय मत आहे? मी सांगितलं परमपूज्य मोहनजी काय म्हणतात ते मला जरूर माहित नाही, पण या देशात जन्मालेला प्रत्येक कुत्रा सुद्धा हिंदुस्थानी आहे दादा. कारण की बाहेरचे देश सांगतात की आफ्रिकन हत्ती आहे, तर या देशातल्या प्रत्येक कुत्र्याने सुद्धा सांगितलं पाहिजे मी हिंदुस्थानी कुत्रा आहे. राष्ट्राय इदं न मम, राष्ट्र ही भूमिका असली पाहिजे. पण नाही, राष्ट्राची भूमिका करत नाही, स्वतःच्या जातीची संकल्पना केल्याशिवाय राहत नाही. आणि कोणत्या जाती पाळतो? माडी धनगर बंधारी, तेलीमाडी नाही, मराठी बुधमार, लोहर सुतोषणा, कुंभार जैनगोष्ठी लाडवानी, पातळची तरी रंगारी आणि ब्राह्मण समाजाने वाटलं गेलं. पण आमचं जगणं हे नाही आहे. आमचं जगणं आहे शुक्रजंत विधान रक्तमल मूत्र शौचान्न ताण भूक सुख दुःख जन्म आणि मृत्यू. हे जगणं सोडताना आम्ही जातीच्या मांग लागतो दादा. आम्ही कुठपर्यंत या प्रगतीशील राष्ट्राचे नागरिक या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आजपासून याच्यानंतर परत कधी जर तुम्हाला दादा तुमची जात विचारली, एका शब्दात सांगायचं दादा मी हिंदू आहे दादा, एवढाच परिचय दादा सर्वांसाठी काफी आहे दादा. स्वतःचा धर्म महत्वाचा असला पाहिजे, स्वतःचा धर्म महत्वाचा नाही. अरे दादा स्वतःचा धर्म वाढावा कसा, ख्रिश्चन लोकांकडून शिकलं पाहिजे. स्वतःच्या धर्माबद्दल धर्माभिमान किती असावा हे मुस्लिम लोकांकडून शिकलं पाहिजे. आणि हिंदू म्हणून जन्माल्यावर हिंदूच धर्मावर टीका करणे आमच्या हिंदूंकडून शिकायला दादा सर्वात मोठी शोकांतिका आहे. मला सांगा, रमजानची ईद झाल्यावर, शेवटची नमाज झाल्यावर एक तरी मुस्लिम बांधव दादा रस्त्यावर नाचला का? मला सांगा. ख्रिश्चनच्या दिवशी, क्रिसमसच्या दिवशी, क्रिसमसचा दादा सांताक्लॉजनं सगळ्याला गिफ्ट वाटल्यावर एक तरी सांताक्लॉज किंवा क्रिसमसचा बांधव रस्त्यावर नाचला का म्हणून तुम्ही सांगा. पण आमचा गणपती आला, नवरात्री आली, शिवजयंती आली की आमचं पोरगं दादा पाठ उघडी ठेवू घराच्या बाहेर नाचतं दादा, घराच्या बाहेर. आणि दारू कोण पेते हो? कोण पेते दारू? बाबा कोण पेते दारू? अक्रोरजी महाराजकडे जेव्हा भगवान श्रीकृष्ण, अक्रोरजी महाराज जेव्हा भगवान श्रीकृष्णाला आणण्यासाठी गेले होते, मथुरेमध्ये पहिला हंगाम ठरला होता. तर त्या मथुरेच्या हंगामाच्या आदल्या दिवशी एका राक्षसानं हत्तीला दारू पाजली होती. कोणाला दारू पाजली होती? कोणाला पाजली होती? जोरानं बोला, कोणाला पाजली होती? हत्तीला पाजली होती. कोणा पाजली होती? राक्षसानं. कोण पाजली होती? कोणाला पाजली होती? कोण पाजली होती? पाजत कोण असते? पेत कोण असते? मी काही बोललो का? समजलं असतं तर पाहिजे. स्वतःचा धर्म महत्वाचा असला पाहिजे, स्वतःच्या धर्माबद्दल धर्माभिमान असला पाहिजे. विश्वबंधुत्व वसुधैव कुटुंबकम ही भावना या धर्माची असल्यावर दादा स्वतःच्या धर्माबद्दल धर्माभिमान असला पाहिजे. एखाद्या मुस्लिमाच्या दुकानात गेलं, नमाजचा वेळ झाला तर आमचा मुस्लिम बांधव म्हणतो थांबा 10 मिनिट येतो बात. आणि आमच्या हिंदूच्या दुकानातून एखादा व्यापारी जर समजा आरतीचा वेळ झाला जर चालला असेल तर हा बाजूचा गेले काय म्हणते, लय देवाच्या मागं लागला, लय तुय भलं केलं देवानं, लग्न करतं वाटते एवढ्या. स्वतःच्या धर्माबद्दल धर्माभिमान नाही, स्वतःचा धर्म महत्वाचा असला पाहिजे. आणि त्या राष्ट्रधर्माचं पालन कोण करतंय?
त्या राष्ट्रधर्माचं पालन कोण करतोय? हातात ती लाल माती घेऊन तो भगत म्हणतोय, एक दिवस मी या लाल मातीचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आमचा भगत मोठा होतो, त्याला पाहायला पाहुणे येतात, त्या काळचे गर्ग श्रीमंत लोक असतात. त्याच्यामुळे आई म्हणते, हे बेटा भाजीपाला बाजार घेऊन ये. आमचा भगत त्या 50 रुपयाच्या नोटीकडे पाहतोय आणि पाहताना म्हणतोय, आज जर मी या नोटीचा भाजीपाला आणला, बाजार आणला, आलेल्या लोकांनी जर पसंत केलं, माझं अवघं आयुष्य का बाईच्या सेवेसाठी जाईल. माझं अवघं आयुष्य का बाईच्या सेवेसाठी नाही, तर मातृभूमी आईच्या सेवेसाठी आहे. भगत फरार होतो. याच भगतला सॉन्डरचा खून होता, रँडची हत्या होतं. या भगतला दादा जेलमध्ये डांबण्यात येतं. 18 दिवसानं भगतला फाशी आहे. त्याच्यामुळे शेवटची भेट म्हणून दादा आई भेटण्यासाठी जाते. एवढ्या मोठ्या लोकांमध्ये भगत दिसत नाही, त्याच्यामुळे आई आरोडी फोडते. भगत होय, भगत होय म्हटल्यावर दादा लेनिनचं चित्र चरित्र वाचणारा भगत त्या सलाखापाशी येतो. आई ज्या क्षणी त्या भगतला पाहते दादा, त्या क्षणी आगसा बोगसा रडायला लागते. तेव्हा तो भगत म्हणतो, आई रडू नको, आता माझ्यावर फक्त तुझा अधिकार नाही, तर देशातील कोट्यावधी लोकांचा अधिकार आहे. तेव्हा ती आई म्हणते, बेटा मी याच्यासाठी रडत नाही की तू 18 दिवसानं मरणार आहे, मी याच्यासाठी रडते की मी फक्त या देशाला एकच भगत देऊ शकली, याच्यासाठी ते मायमाऊली रडायला लागते हो. आणि तेवढ्याच वेळात तो भगत म्हणतो, आई बाबा माझ्यावर एकच कृपा करा, माझं शेवटचं जे प्रेत राहील ना पांढऱ्या कपड्यामध्ये घातलेलं, ते प्रेत घ्यायला आई बाबा तुम्ही येऊ नका. असं म्हटल्यावर दादा 6 फुटाचा बाप, कोणाला समोर झुकणारा बाप अक्सा बोक्सा रडायला लागतो की शेवटच्या क्षणी आपल्या मुलाचं प्रेत सुद्धा हाताला लागू नये. तो बाप रडायला लागतो आणि म्हणतो, का बेटा तुझं शेवटचं प्रेत घ्यायला आम्ही का येऊ नये. तेव्हा भगत म्हणतो, आई बाबा तुम्ही असे चाल, माझं पांढरं प्रेत हातात घेऊन रडाल. तेव्हा ते इंग्रज आणि ब्रिटिश म्हणेल, हे कोणती क्रांतिकारकाची आई, मला या देशातील लोकांना सांगायचा, मला या इंग्रजांना ब्रिटिशांना सांगायचा, मला या देशातील नवतरुणांना सांगायचा, या देशातील नवतरुणांचं तारुण्य एखाद्या बाईच्या सेवेसाठी नसते, तर मातृभूमी आईच्या सेवेसाठी असते. दादा भगत दादा फाशीवर जातो आणि कोणत्या रंगात नाला तो भगत, तो रंग ज्यावेळी हरिवंशराय बच्चन यांच्या शायरी म्हणतात ना, हरिवंशराय बच्चन सांगतात, रंग बरसे भिगे चुनरवाली रंग बरसे. हा रंग ज्यावेळी आस्थेच्या चौकड जातो, अनुप जलोटा गातात, श्याम पिया मोरे रंग दे चुनरिया, ऐसा रंग दे की रंग नाही छुटे. हा रंग ज्यावेळेस कवितेच्या मंचावर जातो, भावना पंडित गातात, रंगोनी रंगात सारा रंग माझा वेगळा, गुंतोनी गुंत्यात सारा गुंता माझा वेगळा. हा रंग ज्यावेळेस किशोरी आमोणीकरच्या भजनात जातो, किशोरी आमोणीकर गातात, अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग. हा रंग ज्यावेळेस तुकाराम महाराजा भजनात जातो, तुकाराम महाराज गातात, रंगी रंगी रे श्रीरंगी काय भुल्लासी पतंगे. हा रंग ज्यावेळेस बॉलिवूडला दस्तक देतो, तेव्हा बॉलिवूड गातं, मेरा रंग ने वाली परी हो या परियो की राणी. हा रंग ज्यावेळेस 18 वर्षाच्या मुलामधून राष्ट्रभक्तींना नाव निघतो, तेव्हा 18 वर्षाचा भगतसिंग गातो, दादा मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला. स्वतःच्या लग्नापेक्षा दादा स्वतःचा राष्ट्रधर्म महत्वाचा होता. आणि तो राष्ट्रधर्म कोणाला महत्वाचा होता? 15 ऑगस्ट 1947 हा देश स्वतंत्र झाला. जवाहरलाल नेहरू म्हणतात, मोहम्मद करीम छागलाजी तुम्ही अलीगड मधून लढलं पाहिजे. मोहम्मद करीम छागलाजी म्हणतात, का अलीगड मधून लढलं पाहिजे? तेव्हा मोहम्मद करीम छागलाजी म्हणतात, अलीगड मधून का लढलं पाहिजे? तेव्हा जवाहरलाल नेहरू म्हणतात, अलीगड मधून याच्यासाठी लढलं पाहिजे कारण की अलीगडमध्ये मुस्लिम बहुल जास्त आहे. तेव्हा मोहम्मद करीम छागलाजी उत्तर देतात, मी मुंबईत वाढलो, मी मुंबईत जगलो, मुंबई माझी कर्मभूमी आहे, जन्मभूमी आहे, मी इथूनच लढेन आणि इथूनच जिंकून येईल. मोहम्मद करीम छागला मुंबईतून लढले, मुंबईतून जिंकून आले आणि या देशाचे दादा पहिले शिक्षण मंत्री झाले. दादा स्वतःच्या देशाला स्वतःचं मानलं होतं, स्वतःचा राष्ट्रधर्म महत्वाचा होता. आणि तो राष्ट्रधर्म कोणाला महत्वाचा होता? आमचे बाबासाहेब बाहेर देशात शिकण्यासाठी जातात, इकडे भारतात प्लेगची साथ येते. प्लेगची साथ आल्यावर बाबासाहेबांचा एकुलता एक मुलगा रमेश मरण पावतो. मा रमाई हातात पत्र घेते, आदरणीय बाबासाहेब, या प्लेगच्या साथीमध्ये आपला मुलगा रमेश मरण पावलाय, आपल्याला दुःख न पोचता यावे, तुमचा अभ्यासक्रम चालता व्हावा, एवढ्यासाठी आपला अधिवचा सूचना म्हणून आपल्याला सुचवते. पत्र पोस्टमनच्या हातात देते, पण पुन्हा पोस्टमन पासून पत्र जवळ घेते. मा रमाईला वाटतं पत्र बाबासाहेब वाचेल आणि म्हणेल त्यांना तिकडे व्यत्यय येईल, बाबासाहेबांना व्यत्यय येईल, पत्र बाजूने घेते. 1 महिन्यानंतर मायचं हृदय राहत नाही, हे पत्र पुन्हा पोस्ट केलं जाते. बाबासाहेबांकडे पत्र जातं, बाबासाहेब पत्र वाचतात, डोळ्यात दादा कसलाच लवलेश नाही, खालून दुसरं पत्र बाहेर काढतात, पत्राला सुरुवात करतात, प्रिय रमाई, आपल्या भारत देशामध्ये या प्लेगच्या साथीनं आपला मुलगा रमेश मरण पावलाय, मी तुला आज एक शब्द देते, मी एवढा शिकील की या देशातला परत दुसरा रमेश कधी मरू देणार नाही. दादा हे स्वतःच्या राष्ट्रधर्माचं पालन दादा बाबासाहेब करतात.
आणि त्याच राष्ट्रधर्माचं पालन कोण करतंय? धर्म हा शब्द आला की ज्या माणसामुळे धर्म हा शब्द अपुरा आहे ते म्हणजे धर्मवीर संभाजीराजे. त्या धर्मवीर संभाजीराजांना 15 फेब्रुवारी 1689 कैद करून आणण्यात येतं. आणि काय त्रास त्या संभाजीराजांना. ज्याप्रमाणे दादा काकडी सोलावी माता भगिनी, त्याप्रमाणे संभाजीराजांचं रोज एक शरीर सोललं जात आहे. आज एक हात सोलला, दुसऱ्या दिवशी दुसरा हात सोलायचा. आणि काल जो हात सोलला होता त्या हातावर तिकटा मिठाचं पाणी टाकायचं, एवढा त्रास त्या संभाजीराजांना आहे. रोज एक नख बाहेर काढायचं आणि काल जे नख बाहेर काढलं होतं त्या नखावर तिकटा मिठाची पेंडी बांधायची, एवढा त्रास संभाजीराजांना आहे. औरंग्या शेवटची आज्ञा देतो, लावो उस संभा के दो आंखें बाहेर निकाल लाओ. असं म्हटल्यावर हाशम ते लाल दादा लाल कोळस्यामध्ये लाल झालेले आसंड आपल्या हातामध्ये घेतोय, त्या संभाजीराजांकडे वाटचाल करतोय. ते संभाजीराजांचं पिळदार शरीर लाल रक्तामध्ये वाहून निघालाय. एक अंगावर अशी जागा नाही की ज्या ठिकाणी चपकाचं वळ आणि रक्ताचा स्त्राव नसेल. हाशम त्या संभाजीराजांकडे वाटचाल करतोय आणि त्या संभाजीराजांचं लाल रक्ताने माखलेलं शरीर पाहून संभाजीराजांना हाशम म्हणतोय, ए संभा, ए संभा, क्यों मर रहा है संभा, क्यों मर रहा है? कुछ देर के लिए औरंगजेब का कहना मान ले रे संभा, मुझसे तेरा ये दर्द देखा नहीं जाता. तेव्हा संभाजीराजे म्हणतात, हाशम तुम अपना काम करो. असं म्हटल्यावर हाशम ते दोन्ही आसंड लाल झालेले आसंड संभाजीराजांच्या डोळ्यासमोर नेतात आणि हाशम म्हणतो, ए संभा कुछ देर के लिए अपने आंखें तो बंद कर लो. तेव्हा संभाजीराजे म्हणतात, तुम्हा स्वार्थी लोकांचे डोळे उघडण्यासाठी आम्हा आपत्य लोकांना स्वतःचे डोळे फोडूनच घ्यावे लागेल. धाड दिशा दोन्ही आसंड संभाजीराजांच्या डोळ्यामध्ये टाकण्यात येतं. सर्रामध्ये तो तांबड्या रक्ताचा पूर व्हायला लागतो. संभाजीराजांच्या मुखामध्ये एकच शब्द असतो, जगदंब जगदंब. औरंग्या बाजून ऐकत असतो. औरंग्या शेवटची आज्ञा देतो, लावो उस संभा की जीवा बाहेर निकाल लाओ. असं म्हटल्यावर दादा एवढी मोठी साखरदंड आहे, साखरदंडाला कडी आहे, कडी संभाजीराजांच्या जिभेमध्ये टाकण्यात येतं. धाड दिशा झटका मारण्यात येतं. संभाजीराजांची 1.5 हात जीभ बाहेर आहे आणि 1.5 हात जीभ बाहेर आल्यावर वळू आणि बुद्रिकला ज्याप्रमाणे माता भगिनी भेंडी कापता त्याप्रमाणे संभाजीराजेंचे तुकडे करण्यात येतं. वळू आणि बुद्रुकचे लोक हार विणावा त्याप्रमाणे संभाजीराजेंचं कवी कलशांचं शरीर शिवतात. वळू आणि बुद्रुकला संभाजीराजेंची समाधी बांधण्यात येते. आजही त्या औरंगाबादला औरंग्याची समाधी जोर जोऱ्यानं ओरडतंय दादा. औरंगाबाद नाही, धर्मवीर छत्रपती संभाजीनगरच दादा. हे अकबर बाबर औरंगजेब का हिंदुस्तान नाही आहे, हे छत्रपती शिवाजी महाराज गुरु गोविंद सिंग और महाराणा प्रताप का हिंदुस्तान आहे दादा. स्वतःचा राष्ट्रधर्म मांडला पाहिजे. तुम्ही जर म्हणाल तर मी 2 मिनिट बोलतो. बोलू का 2 मिनिट? मागचे सांगा, बोलू का? तुमचा बरा आहे. नाच मेरी बुलबुल तुझे पैसा मिलेगा. आणि काही लोक गेले. हो, आहे का तो हेडमाईक आहे का? नाही का? इथूनच बोलतो. काही लोक गेले व्याख्यानातून, कीर्तनातून. तेले माया शाप आहे. ते ज्या कार्यक्रमासाठी गेले असन तो कार्यक्रम त्याचा अयशस्वी हो. काय अडचण? हा, जात नाही आपल्या याच्यातून, कोणी जात नाही. आहे काय हो? जाऊ द्या, नसन तर द्या. हॅलो, हॅलो. मागं कोण बसत असते? काही लोक अमोल भाऊ ऐकायला येत असते.